बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीचा बंद आहे। विदर्भातही जवळपास सर्व ग्रामपंचायतीला आज कुलूप लागलेला आहे। नागपूर जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त ग्रामपंचायती ज्या आहे त्यांचं संपूर्ण कामकाज आज ठप्प आहे। सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतमध्ये काम करणारे कर्मचारी यांना सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने कायदा आणावा या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्रभर ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि विदर्भातही बहुतांश ग्रामपंचायत जे आहे त्या बंद आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर जिल्ह्यातील गटग्रामपंचायत वेळा हरिश्चंद्र या ठिकाणी कुलूप लागलेला आहे। एरवी आज इथे कामकाज चालतं, सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स मिळतात, कर्मचारी येत असतात, परंतु आज ग्रामपंचायत बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या आंदोलनात विदर्भातल्या बहुतांश ग्रामपंचायत जे आहे, सरपंच जे आहे, कर्मचारीही सहभागी झालेले आहे। वेळा हरिश्चंद्र ग्रामपंचायतचे मेंबर आशिष भोयर आपल्यासोबत आहे। आशिष, का बंद आहे कामकाज? बघा, मस्साजोग येथील सरपंच श्री स्वर्गवासी संतोषजी देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जो हा हत्याकांड झाला आहे, जेणेकरून अशाच प्रकारचा नंतर भविष्यामध्ये महाराष्ट्रात कुठलीही प्रकारची अशी घटना होऊ नये त्याकरिता आम्ही सर्व गटग्रामपंचायत म्हणजे सर्व ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती ज्या प्रकारे बंद पुकारण्यात आला आहे, तर आम्ही पण सुद्धा कोणत्याही प्रकारचं कामकाजात सर्व प्रकारचं कामकाज बंद करून या निषेधाला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आहे की जेणेकरून भविष्यात अशी कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार हा असा घडू नये व जेणेकरून सरकारने आमच्या सर्व सरपंचांना, सर्व सदस्यांना, सचिवांना, कर्मचाऱ्यांना अशी एक सुरक्षा म्हणून दिली पाहिजे असा एखादा कायदा जर सरकारने इथे आणला त्याबद्दल आम्ही सर्व अशी एक आमची मागणी आहे सरकारला। त्याकरिता आम्ही आज या ग्रामपंचायत बंदला पाठिंबा दिला आहे। नक्कीच विदर्भातही बहुतांश ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी लॉक लागलेला आहे ग्रामपंचायतींना। नागपूर जिल्ह्यातल्या 700 ग्रामपंचायती त्यासह विदर्भातल्या 11ही जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत, जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती आज बंद आहे। सर्व कामकाज ठप्प आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।